नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय धमाका आपल्याला पाहायला मिळतोय तर एवढ्या मोठ्या अनुभवी कारखानीस वकिलाला राणीने मात्र जबरदस्त चॅलेंज दिले। जेव्हा कारखानीस कोर्टाच्या बाहेर येतो, सरळ सरळ सगळ्यांच्या समोर राणीला मात्र सांगत असतो की काय मॅडम, एवढ्या ज्युनियर असून माझ्या अपोजिट उभी राहता आणि मला हरवण्याचं स्वप्न बघता। तेव्हा मात्र राणी बोलते, सर मी ही केस न्याय देण्यासाठी लढते आहे आणि तुम्ही केस फक्त जिंकण्यासाठी लढताय। तर आता खरं खोटं याची बाजू नेमकी कोण आहे ते मात्र आता इकडे न्यायाधीशच ठरवतील। बघू कोणाला न्याय मिळतो। जज साहेबांना दाखवून देण्यासाठीच ही तुमची लढत असते हे मात्र मला कळतंय, पण तुम्ही मात्र सर विसरू नका आणि माझी बाजू पूर्णपणे सत्याची आहे, त्याच्यामुळं मला घाबरण्याचं कारण नाही आहे, पण घाबरण्याचं कारण मात्र तुम्हाला आहे। जो काही राडा तिकडे उर्मिलाने घातलाय ना ते सत्य मी सगळं बाहेर आणणार आहे आणि तुम्हाला तोंडावर आपटवणार आहे। तेव्हा मात्र तुमची जी पहिली केस आता असेल ना ती ही माझ्या विरोधात हरणारी असेल। राणी इंद्रजित महाडिक यांच्या हाताने तुमचं जे रेकॉर्ड आहे ना ते मात्र तुटणार आहे, असं चॅलेंज प्रेक्षकांनो राणीने कारखानीस वकिलाला दिलेलं असतं। कारखानीस वकील म्हणतो, काय राणी मॅडम खूपच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आहात तुम्ही। राणी बोलते, नाही सर ओव्हर कॉन्फिडन्स नाही, मी जे करून दाखवते ना मी तेच बोलते। तुम्ही आजपर्यंतचा माझा रेकॉर्ड बघितलेला नाही आहे। आत्तापर्यंत माझ्यावर भयंकर अशी संकटं आली आहेत, पण सगळे संकट मात्र माझ्या पायाला टच करून निघून गेलेली असतात। कुठल्याच संकटाला मी माझ्या डोक्यापर्यंत कधीही येऊ दिलेलं नाही आहे। त्यामुळे मात्र सर काळजी तुम्ही करा, भीती तुम्हाला वाटायला पाहिजे, असं राणीने खतरनाक चॅलेंज मात्र त्या कारखानीस वकिलाला दिले। प्रेक्षकांनो त्याची तर पुरती पळता भुई थोडी होणार आहे। आता मात्र आजचा भाग एवढा इंटरेस्टिंग दाखवला आहे ना, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आता आपल्याला असं दाखवलं जातं आहे की कोर्टाच्या आदेशानुसार राणीच्या घराची म्हणजेच मालतीच्या घराची आता पोलीस झडती घ्यायला येणार असतात आणि तेव्हा मात्र राणी, मालती, इंद्रा, आबा पुरते आता घाबरून गेलेले असतात, कारण की पोलीस त्यांच्या टीमसोबत आता इकडे मात्र घराची झडती घेण्यासाठी येत असतात। आबांच्या इकडे ते आलेले असतात आबांच्या घरामध्ये आणि ते मात्र आता बोलायला लागतात, काही झालं तरी आम्हाला प्लीज तुम्ही सहकार्य करा, आम्हाला आता झडती घ्यावी लागेल कारण कोर्टाचा आदेश आहे। आबा म्हणतात, अहो मालती मॅडमनी काहीच केलेलं नाही आहे। पोलीस म्हणतात, होय आबासाहेब आम्हाला सगळं माहिती आहे की तुम्हाला इकडे सगळं फसवलं जात आहे, परंतु आम्हाला प्लीज आमचं काम करू द्या। मालती मात्र बोलते, अहो पण जर मी चोरी केलीच नाही आहे तर माझ्या घराची झडती घ्यायचा काय अर्थ आहे। पोलीस मात्र रिक्वेस्ट करतात। आबांना ते खूप मान देत असतात कारण आबा गावामध्ये त्यांचं खूप नाव असतं हे पोलिसांना सुद्धा माहिती असतं। तर मित्रांनो इकडे आपण पाहतोय त्यांना आता आतमध्ये जाऊ देतात। इंद्रा मात्र मालतीला समजावतो, आबासुद्धा त्यांना समजावतात की करू द्या, त्यांना त्यांचं काम करू द्या, सरकारी कामामध्ये आपण अजिबात अडथळा आणायला नकोय। इकडे प्रेक्षकांनो आपण पाहतोय की काय झालं, पोलीस आता आतमध्ये गेले। मालतीला आता खूप राग येत असतो, तेव्हा आता आबा बोलतात, कोर्टाचा आदेश आहे मालती, त्यांना त्यांचं काम करू द्या। मालती मात्र बोलते, मी असं काहीच केलेलं नाही आहे हो, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही आहे का। तेव्हा मात्र राणी येते, होय मालती मॅडम तुम्ही अजिबात काही केलेलं नाही आहे, खरं तर तुम्ही आज माझ्यामुळे या मॅटरमध्ये फसलात। मला पूर्णपणे तुमच्यावर विश्वास आहे, खात्री आहे की तुम्ही अजिबात चोरी करत नाहीत आणि कधी केलेली नाही आहे, फक्त त्यांच्या समाधानासाठी मात्र त्यांना आपल्या घराची इकडे चेकिंग करायची आहे, त्यांना प्लीज जाऊ द्या आणि तुम्ही अजिबात अडथळा निर्माण करू नका। इकडे मात्र प्रेक्षकांनो मालती मान्य करते। पोलीस आतमध्ये चेक करत असतात आणि सगळे आता बाहेर असतात। तेवढ्यात मात्र उर्मिला, विक्रांत तिकडे दत्त म्हणून येऊन उभी राहिलेले असतात। मग काय उर्मिलाची बडबड चालू होते, बघा चोरट्या बाईच्या घरामध्ये इकडे मात्र कशीच पोलीस चेकिंग करायला आले, आपल्या घरचं सामान चोरून नेलं आणि हिच्या घरात हिने दागिने दांबून ठेवले। आपल्या घरी आली होती कशी तोऱ्यामध्ये स्वतःचं पोट भरायला, खोटारडी कुठली पोरा सुनेच्या विरोधात आहे असं सांगितलं आणि खूप आता इकडे आपल्यासोबत तिने बेईमानी केली। उर्मिलाचा तोंडाचा पट्टा असा काही चालू असतो ना। मालती बोलते, उर्मिला अगं शांत बस, किती ओव्हर ॲक्टिंग करतेस, किती बोलशील। उर्मिला मी जेव्हा आता या सगळ्यातून बाहेर येईल ना तेव्हा मात्र तुझी पुरती वाट लावणार आहे। आता मात्र उर्मिला म्हणते, अहो कशाला, आत्ता तुमच्या घराची चेकिंग चालली आहे ना, सगळे दागिने तिकडेच सापडतील। विक्रांत बोलतो, हे बघा अजिबात माझ्या बायकोला काही बोलायचं काम नाही आहे, तुम्हीच चोरी केलेली आहे, तुम्ही आमच्या घरात आला होतात आणि डॉक्युमेंट चोरले, कदाचित तुम्ही दागिनेसुद्धा चोरले असतील किंवा दागिने चोरायचा प्रयत्न केला आहे तुम्ही, म्हणून आम्ही तुम्हाला ही केस तर आता
आता जिंकूच देणार नाही आहे. काही करून तुम्हाला त्या कारखान्यासमोर आम्ही उभं केलं आहे ना, ते म्हणजे तुमची पूर्ण नाचक्की करायला. तुमची केस आता तुमच्या हातातून कशी चुटकीनशी आमच्या हातात येणार आहे ना, तुम्ही बघत राहा. इकडे मात्र प्रेक्षकांनो सगळ्यांना घामच फुटतो. तर आता आपण पाहतोय विक्रांत मात्र खूप बोलतो. तेव्हा इंद्रा बोलतो, विक्रांत जरा जास्त होतंय, जरा अति होतंय, ओव्हर रिॲक्ट करू नकोस. अजिबात तुझ्यावर आम्ही खोटी केस केलेली नाही आहे. अरे आबांनी त्यांच्या सगळं तरुणपणात मेहनत करून करून हे सगळं वाढवलेलं साम्राज्य आणि त्याला तू असं बोलतोयस. आबांनी फॅक्टरी, घर, शेती, वाडी सगळं त्यांच्या मेहनतीतून कमावलेलं आहे. त्याच्यामुळं प्लीज तू स्वतः आम्हाला घरातून हाकलून दिले आणि आता असा बोलतोयस. प्लीज असं करू नको. तू ज्या घरामध्ये आत्ता राहतोयस ना आणि वरून आमच्यावरच दाबदोरडा करतोय, तुला तर आम्ही अजिबात सोडणारच नाही आहे. विक्रांत एकदा मला ही केस आता लढू दे, जिंकू दे, मग बघ तुझी हवा कशी टाईट करतो. विक्रांत मात्र इकडे आता काही बोलत नाही, पण उर्मिलाच्या तोंडाचा पट्टा मात्र शांत होत नाही. तुम्हाला ही केस आम्ही जिंकूच देणार नाही आहे, कारण आमचा वकील ॲडव्होकेट कारखानीस आयुष्यात एकही केस हरलेला नाही आहे. आम्ही आमचा वकील असा आणला आहे ना की तुम्हाला तो मात देणारच आहे. राणी बोलते, हे बघा उर्मिला मॅडम, दीड शहाणेपणाचा कळस आहे. विक्रांत सर, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते तुम्ही प्लीज इथे बोलू नका. तुम्ही आता कोर्टातच बोला. आम्हाला अजिबात तुमच्याशी आता वेळ नाही आहे बोलायला. इकडे इंद्रा बोलतो, आई अगं तू काय करतेयस, अशा विचित्र लोकांसोबत का बोलत बसलीस. तेव्हा मात्र उर्मिला बोलते, अच्छा आम्हाला विचित्र बोलतोय, काय तुझी लायकी आहे का रे इंद्रा. तुझ्याकडं काय आज एका झोपडीत राहतोस आणि थर्ड क्लास आम्ही नाही तर तू आहेस. दागिने चोरलेले नसताना सुद्धा तू आमच्यावर असे आरोप करतोस. याच्यावरूनच तू विचार कर ना. आता मात्र एकदा का ही केस आम्ही जिंकली, एकदा का आमच्या अंगावरून हे लांछन गेलं ना, मग ही मालती महाडिक काय करू शकते ना, तू पाहतच राहा. उर्मिला नाही तुला पाण्यात डुबवून मारलं ना तर नावाची मालती नाही आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो घराची झडती चालू असताना चक्क आता ती पोटली दागिन्यांची त्या एका हवालदाराला सापडते. आता मात्र धक्कादायक वळण आपण पाहतोय. ते दागिने उर्मिलाचे आहेत. उर्मिला आता आरडाओरडा करत सांगते, हो हेच माझे दागिने आहेत आणि आत्ताच्या आता मला माझे दागिने पाहिजेत. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो दागिने आता पोलीस त्यांच्याकडेच ठेवतात. त्यांनी जप्त केलेले असतात आणि ते बोलतात, हे बघा उर्मिला मॅडम, हे आता कोर्टात सिद्ध झाल्याशिवाय तुमची दागिने आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही आहोत. प्लीज तुम्ही सुद्धा आम्हाला कोऑपरेट करा. इकडे दागिने कुणाचे आहेत, या घरामध्ये आता कोण कोण आलं होतं, दागिने या घरात कुठून आले, हे सगळं आम्हाला आता सिद्ध करायचे. त्यावर उर्मिला बोलते, अहो काय करताय असं साहेब, हे दागिने माझेच आहेत, मी तुम्हाला माझे फोटोसुद्धा दाखवू शकते. प्रेक्षकांनो तेव्हा मात्र पोलीस म्हणतात, नाही काही झालं तरी आम्ही हे दागिने पहिले कोर्टात सादर करणार आणि मगच तुम्हाला हे दागिने कोर्टातून मिळतील. प्लीज तुम्ही सहकार्य करा. तेव्हा मात्र उर्मिला, मालती महाडिक, तुम्ही दोघी आता उद्या सकाळी 9 वाजता कोर्टामध्ये हजर व्हायला पाहिजेत. तुमच्या केसची सुनवाई उद्याच्या उद्या होणार आहे. आता मात्र प्रेक्षकांनो उर्मिलाला खूप राग येतो की माझे दागिने तर गेले ना कोर्टामध्ये, कारण हे सगळं कारस्थान उर्मिला आणि विक्रांतनेच रचलेलं असतं. होय प्रेक्षकांनो, इकडे मात्र उर्मिलाला कोर्टात जायची इच्छा नसते, पण आता तिला तर जावंच लागतं. आता मात्र न्यायव्यवस्था आमच्या बाजूने उभी राहणार आहे. हे मात्र आता जेव्हा राणी बोलते, मालती बोलते, होय इन्स्पेक्टर साहेब, मी कुठे जाणार नाही आहे, अजिबात जाणार नाही, काळजी करू नका, तुम्ही मला अटक करू नका, मी इथेच आहे, मी सकाळी इकडे अवेलेबल होते, तुम्ही तिकडे हजर होते, तुम्ही काळजीच करू नका. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो मालती बोलते, उर्मिला अगं तू कितीही कारस्थानं घाणेरडी केलीस ना, तू किती दीडशानी आहेस, मला सगळं माहिती आहे आणि हे सगळं तुम्ही दोघांनी मिळून केलेला प्लॅन आहे. तुमचा डाव मी कसा हाणून पाडते ना, उद्या आता तू बघत राहा. प्रेक्षकांनो दुसऱ्या दिवशी सकाळी आता कोर्ट रूमचा ड्रामा परत एकदा आपल्याला दाखवला जातोय, जिकडे मालतीने कशा प्रकारे दागिने चोरले हेच आपल्याला आता ते सिद्ध करताना दाखवलं जातंय. इकडे मात्र उर्मिला कटघऱ्यात असते आणि तिकडे दागिने जज साहेब उर्मिलाला जेव्हा दाखवतात, जज साहेबांना सुद्धा आता ते दागिने बघून ते प्रश्न विचारतात की तुम्ही नीट बघा, हे दागिने तुमचेच आहेत का. तेव्हा मात्र मंडळी अक्षरशः उर्मिला उड्या मारून सांगायला लागते, हो हे माझेच दागिने आहेत. तेव्हा मात्र आता आपण काल ज्या गोष्टींबद्दल बोलत होतो, सगळं डिस्कस करत होतो ना, तेच हे माझे दागिने आहेत. आता इन्स्पेक्टर साहेबसुद्धा तिकडे आले होते. मालती मॅडमच्या कपाटातून त्यांनी हे दागिने
जप्त केले, त्यांच्याच घरून हे दागिने सापडले. आता मात्र त्या सगळ्यांच्या समोर खोटं बोलत आहेत की त्यांनी चोरी केलेली नाही आहे, परंतु त्यांना मात्र तुम्ही शिक्षा करावी अशी विनंती उर्मिला मात्र आता जजला करत असते. आणि प्रेक्षकांनो, आता मात्र मालतीला शिक्षा होणार आहे, मालतीला अटक होणार आहे असं जज आता बोलतात की ही केस साधीसुधी दिसते तेवढी नाही आहे. ही केस खूपच आता विचित्र आहे, कुठल्या तरी वेगळ्या अँगलनी ही केस जाताना आपल्याला दिसतीये. म्हणूनच आता आपल्याला आजचं कोर्ट इथेच थांबवून उद्याची वेळ मी तुम्हाला देतोय. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग तर संपतोय आणि उद्याच्या भागामध्ये आता काय होणार? खरंच मालतीला अटक होणार का? इकडे मात्र राणी आता इकडे मालतीची माफी मागत असते. आणि मित्रांनो, राणी आता बाहेर आल्याच्या नंतर कारखानीसला ती असं काही जबरदस्त उत्तर देते ना, राणी त्याला चक्क चॅलेंज देते की सर, तुम्हाला आता हरवल्याशिवाय ही राणी गप्प बसणार नाही आहे. तुमचं एवढ्या दिवसाचं जे काही आता आहे ना टार्गेट म्हणा किंवा तुमचं रेकॉर्ड म्हणा, ते मात्र ही राणी महाडिक तोडूनच दाखवणार आहे. ही केस मीच जिंकणार आहे असं चॅलेंज आता कारखानीसला राणीने दिलेलं असतं. होय प्रेक्षकांनो, आता मात्र खरंच मालिकेत कुठला टर्न येणार आहे, कुठला ट्विस्ट येणार आहे, मालिका नेमकी कोणत्या वळणावर जाताना आपल्याला पाहायला मिळते, हे सगळे अपडेट एपिसोड रिव्ह्यू जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.